तर 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी-ई-टीच्या परीक्षेसंबंधी सायन्सवर आधारित विशेषतः पेपर 2 शी संबंधित असणारे डेली 10 प्रश्न आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करणार आहोत. निश्चितच या प्रश्नांच्याद्वारे आपणास टी-ई-टीचा पेपर पास होण्यामध्ये निश्चितच आपणास मदत होईल. तर सुरू करूया आजच्या या 10 प्रश्नांसाठी. यामध्ये सर्वात पहिला जो प्रश्न आपल्यासमोर उपस्थित आहे की विच ऑफ द फॉलोइंग नॉन मेटल दॅट एक्झिस्ट इन द लिक्विड स्टेट. तर नॉन मेटल असा कोणता आहे की जो लिक्विड स्टेटमध्ये आढळतो असं त्यांनी विचारलं आहे. तर आपल्यासमोर पर्याय दिलेले आहेत मर्क्युरी, गॅलियम, ब्रोमिन आणि रुबिडियम. तर याचं योग्य असं उत्तर आहे ब्रोमिन. बाकी जे सगळे जे आहेत मर्क्युरी, गॅलियम, रुबिडियम हे सगळे काय आहेत? मेटल्स आहेत. फक्त यामध्ये त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की नॉन मेटल. तर यामध्ये ब्रोमिन एकमेव असा एक नॉन मेटल आहे की जो कशामध्ये आढळतो? लिक्विड स्टेटमध्ये आढळत असतो. असा एकमेव नॉन मेटल आहे की जो लिक्विड स्टेटमध्ये प्रेझेंट आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ब्रोमिन. नंतरचा प्रश्न या ठिकाणी दिला आहे की रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये जी मेटल जी आपणास पाहाव्यास मिळतात यांची जी ऑर्डर असते म्हणजे सगळ्यात पहिले पोटॅशियम, नंतर सोडियम, लिथियम आणि सगळ्यात शेवटी बघा गोल्ड दिलेला आहे. तर ही ऑर्डर कोणत्या रिॲक्शनच्या आधारे ठरवली जात असते? तर या ठिकाणी आपल्यासमोर पर्याय दिलेले आहेत कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन का डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर याचंच योग्य उत्तर आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर बघा यामध्ये जी ऑर्डर ठरवली जात असते रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये मेटलची कशाच्या आधारे ठरवली जाते? ती म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच्या आधारे. म्हणजे वेगवेगळे मेटल्स आणि त्यांचे सॉल्ट घेतले जातात, त्याच्याद्वारे त्यांचा अभ्यास केला जातो आणि त्याद्वारे ठरवलं जातं की कोणता मेटल हा जास्त रिॲक्टिव्ह आहे, कोणता मेटल हा लेस रिॲक्टिव्ह आहे. जो जास्त रिॲक्टिव्ह असेल तो एकदम वरती टॉपला राहतो आणि जो लेस रिॲक्टिव्ह आहे तो त्याच्या खाली राहतो किंवा त्याप्रकारे त्या ऑर्डरमध्ये त्यांना रिअरेंज केल्या जात असतं. तर याचं योग्य उत्तर आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. यानंतरचा जो प्रश्न आहे यानंतरच्या प्रश्नामध्ये विचारला आहे की नोबेल एलिमेंट सच ॲज द गोल्ड, प्लॅटिनम, इथं सिल्वर चुकीनं झालेलं आहे, गोल्ड, प्लॅटिनम दे आर डिझॉल्व इन विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन. तर पर्याय या ठिकाणी दिले आहे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा ॲक्वारेजिया. तर याचं योग्य उत्तर आहे ॲक्वारेजिया. हे जे सोल्युशन आहे ॲक्वारेजिया हे सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या मिक्स करून यांचं कॉम्बिनेशन करून हे सोल्युशन तयार केलं जातं आणि या प्रकारच्या सोल्युशन्समध्ये गोल्ड, प्लॅटिनम यासारखे जे नोबेल मेटल्स असतात जे कसल्याही प्रकारच्या वॉटरसोबत, ऑक्सिजनसोबत काय होत नाहीत, रिॲक्ट होत नाहीत किंवा इतरही प्रकारच्या सोल्युशन्समध्ये ते डिझॉल्व्ह होत नाही. म्हणून त्यांना डिझॉल्व्ह करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं सोल्युशन तयार केलं जातं. त्याचं नाव आहे ॲक्वारेजिया. आणि हे सोल्युशन 2 ॲसिड्सना काय केलं जातं? ॲड करून तयार केलं जात असतं आणि ते ॲसिड्स आहेत कोणते ॲसिड्स आहेत? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून हे काय होतं? सोल्युशन्स तयार होतं. आणि यांचा जो रेशो राहतो तो रेशोसुद्धा कितीमध्ये दिलेला असतो? तो रेशोसुद्धा असतो 3:1. या रेशोमध्ये हे सोल्युशन तयार केलं जात असतं. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर येत आहे की विच ऑफ द फॉलोइंग नॉन मेटल. तर बघा प्रश्न विचारला आहे की नॉन मेटल दॅट पजेसेस द लस्टर. जसं आपण नवीन भांडी आणतो तर ती नवीन भांडी बघा कशी चमकतात, शायनिंग मारतात. तर अगदी त्याच प्रकारे लस्टर म्हणजे एलिमेंट्सचा चकाकीपणा किंवा जे शायनिंग राहते त्यालाच आपण काय म्हणतो? लस्टर म्हणत असतो. तर यामध्ये बघा फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन आणि ब्रोमिन. तर असा एकमेव नॉन मेटल आहे की ज्या नॉन मेटलला ही प्रॉपर्टी म्हणजे लस्टरची प्रॉपर्टी आहे. तर तो कोणता आहे? तर यामध्ये योग्य उत्तर आहे आयोडीन. तर आयोडीन एकमेव असा एक नॉन मेटल आहे की ज्या नॉन मेटलला कोणती प्रॉपर्टी आहे? लस्टर असणारी प्रॉपर्टी आहे. यानंतरचा जो प्रश्न आपल्यासमोर आहे सिल्वर ॲमॅलगम इज यूज बाय द डेंटिस्ट मेड अप ऑफ सिल्वर अँड. ज्या वेळेस हा शब्द आपल्यासमोर येईल ॲमॅलगम तर यामध्ये कन्फर्म लक्षात ठेवा एक जर सिल्वर असेल तर दुसरा जो मेटल राहणार आहे
तो कोणता राहणार आहे? मर्क्युरी. जसं सिल्वर ॲमॅलगम असेल तर सिल्वर आणि मर्क्युरी, झिंक ॲमॅलगम असेल तर झिंक आणि मर्क्युरी, गोल्ड ॲमॅलगम असेल तर गोल्ड आणि दुसरा धातू कोणता राहणार आहे? मर्क्युरी राहणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला निश्चितच उत्तर माहीत झाले असेल. सिल्वर ॲमॅलगम म्हणजे यूज बाय द डेंटिस्ट मेड अप ऑफ सिल्वर अँड, तर ऑप्शन्स दिले आहे कॉपर, मर्क्युरी, सल्फ्युरिक ॲसिड अँड ब्रॉन. तर निश्चितच हा कशापासून बनलेला असेल? सिल्वर आणि मर्क्युरीपासून. नेक्स्ट यामध्ये प्रश्न दिला आहे ब्रास इज अन अलॉय मेड अप ऑफ. तर ब्रास हा जो अलॉय आहे कोणत्या दोन गोष्टींपासून बनलेला आहे? तर इथं पर्याय आपल्यासमोर दिलेला आहे कॉपर अँड झिंक, कॉपर झिंक अँड निकेल, कॉपर अँड टिन, कॉपर टिन अँड झिंक. तर याचं योग्य उत्तर आहे ब्रास हा जो अलॉय आहे हा बनलेला आहे कॉपर आणि झिंक या दोघांच्या मिश्रणापासून, या दोघांच्या मिक्सचरपासून जे जो अलॉय तयार होतो तो असतो ब्रास. ठीक आहे. तर ब्रास हा अलॉय कोणत्या दोन गोष्टींपासून बनला आहे? कॉपर आणि झिंक. यानंतर आणखीन एक अलॉयवर आधारित प्रश्न आहे स्टेनलेस स्टील हा अलॉय कशापासून बनलेला असतो? पर्याय दिलेले आहेत फेरस, क्रोमियम, कार्बन. दुसरा पर्याय दिलेला आहे फेरस अँड कार्बन. तिसरा पर्याय दिलेला आहे फेरस आणि मर्क्युरी. चौथा पर्याय दिला आहे फेरस आणि कॉपर. तर याचं योग्य उत्तर आहे फेरस आणि कार्बन. फेरस, क्रोमियम अँड कार्बन म्हणजे पर्याय क्रमांक 1. फेरस आणि कार्बन असेल तर तो फक्त काय राहणार आहे? स्टील. पण या ठिकाणी त्यांनी नुसतं स्टील नाही विचारलेलं आहे, आपल्याला विचारलं आहे स्टेनलेस स्टील. ठीक आहे. तर स्टेनलेस स्टील हे कशापासून बनलेलं असतं? फेरस, क्रोमियम आणि कार्बनपासून. नंतर आपल्याला या ठिकाणी नंतरचा प्रश्न आपल्यासमोर येत आहे की विच ऑफ द फॉलोइंग गॅस रिस्पॉन्सिबल फॉर द सिल्वर आर्टिकल टर्न ब्लॅकिश. म्हणजे जे चांदीची भांडी असतात, ती चांदीची जी भांडी जी राहतात ती काय होतात? काळी पडत असतात. मग हे काळी पडण्यामागचं काय कारण आहे? की हवेतला असा कोणता गॅस आहे त्याच्या संपर्कात जर ही भांडे जर आली तर ती काय होतात? ब्लॅकिश होतात किंवा चांदी जी असते ती काळी पडते. तर काळी पडण्यामागचं जे कारण आहे ते आहे हवेतला कोणता गॅस यासाठी रिस्पॉन्सिबल आहे? बघूया आपण पर्याय. पहिला पर्याय दिला आहे कार्बन डायऑक्साईड, दुसरा पर्याय सल्फर डायऑक्साईड, तिसरा पर्याय ऑक्सिजन आणि चौथा पर्याय दिला आहे हायड्रोजन सल्फाईड. तर याचं योग्य ऑप्शन आहे हायड्रोजन सल्फाईड. तर हायड्रोजन सल्फाईडच्या संपर्कात ज्यावेळेस चांदीची भांडी येतात ती त्यावेळेस त्यांचा जो कलर आहे तो काय होतो? चेंज होतो आणि ते टर्न होतात ब्लॅकिश. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट आपल्यासमोर प्रश्न येत आहे. इथं एक रिकामी जागा दिली आहे. Moist air react with the surface of the copper vessel. Copper loses its luster due to the formation of greenish layer of copper carbonate. तो बघा या ठिकाणी तांब्याची जी भांडी आहे ती हिरवी पडतात आणि त्यावर एक ग्रीनिश लेअर तयार होतं. त्याचं नाव दिलं आहे कॉपर कार्बोनेट. तर यामधले हवेतला कोणता घटक किंवा कोणता गॅस सोबत ही भांडी रिॲक्ट होतात आणि जेणेकरून ही ग्रीनिश पडतात? तर या ठिकाणी आपल्यासमोर पर्याय दिलेले आहेत कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ऑक्सिजन का हायड्रोजन सल्फाईड. तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. ज्यावेळेस हा कार्बन डायऑक्साईड जो एअरमधला या कॉपरच्या भांड्यांसोबत काय होतो? संपर्कात येतो, त्यावेळेस त्यांच्यावर एक ग्रीन कलरची एक लेअर त्यावेळेस तयार होत असते, ती असते कॉपर कार्बोनेटची. आणि यामध्ये काय होते? केमिकल रिॲक्शन या ठिकाणी काय होत आहे? परफॉर्म होत आहे. तर या ठिकाणी आपण बघत आहोत की याचं योग्य पर्याय आहे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी थोडासा मी झूम करत आहे कारण की या ठिकाणी एक रिॲक्शन दिली आहे आणि हा CTETमध्ये पण पेपरमध्ये हा प्रश्न जशाच तसा विचारला गेला होता. ठीक आहे. तर प्रश्न आपल्यासमोर आहे की ऑब्झर्व द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन अँड डिसाइड विच मेटल इज मोर रिॲक्टिव्ह इन दिस रिॲक्शन. मेटल A प्लस सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल B, इट विल गिव्ज यू सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल A प्लस मेटल B. तर यामध्ये आपल्याला त्यांनी विचारलं आहे की इथं कोणता मेटल हा जास्त रिॲक्टिव्ह आहे? मेटल A जास्त रिॲक्टिव्ह आहे का मेटल B जास्त रिॲक्टिव्ह आहे? तर याचं पर्याय आहे मेटल A.
का बरं मेटल ए जास्त रिएक्टिव्ह आहे? कारण की ही जी रिएक्शन आपल्यासमोर जी दिलेली आहे, ही कोणती रिएक्शन आहे? ही रिएक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कोणती रिएक्शन आपल्यासमोर दिली आहे? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर या रिएक्शनची एक वैशिष्ट्य असं असतं, की जो हा मेटल जो राहतो, या ठिकाणी जो राहतो, हा मोर रिएक्टिव्ह राहतो आणि हा जो मेटल राहतो, हा कसा राहतो? लेस रिएक्टिव्ह राहतो. तर हा मेटल काय करतो? या मेटलला त्या सॉल्ट सोल्युशनपासून काय करतो? रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी या प्रकारची ही केमिकल रिएक्शन परफॉर्म होते. म्हणजे यामध्ये सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए प्लस मेटल बी या ठिकाणी तयार होतं. तर यावरून असं सिद्ध होतं की यामध्ये कोणता मेटल हा जास्त रिएक्टिव्ह आहे? मेटल ए जो आहे हा कसा आहे? जास्त रिएक्टिव्ह आहे. तर आपण या पर्यायांना सबमिट करूया. तर या ठिकाणी आपलं एक ऑप्शन चुकलेलं दिसत आहे. एक सेकंड जस्ट चेक करूया. हां, ठीक आहे. या ठिकाणी उत्तर ॲड नव्हतं झालं, त्यामुळे इथं चुकीचं दाखवत आहे. बघा, या ठिकाणी योग्य जो पर्याय आहे, ज्यावेळेस सिल्वर आर्टिकल जे ब्लॅकिश होतात, त्यामध्ये या ठिकाणी दिलं आहे की हायड्रोजन सल्फाईड. ठीक आहे, पर्याय याचं योग्य उत्तर इथं टिक न करणे आल्यामुळे यामध्ये चूक दाखवत आहे, पण योग्य उत्तर निश्चितच काय आहे? हायड्रोजन सल्फाईड. तर या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पण बघू शकतो की या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे की हायड्रोजन सल्फाईडच्या संपर्कात जर चांदीचे भांडे आले तर निश्चितपणे त्यांचा जो रंग आहे तो बदलतो. तो कलर कोणता होतो? ब्लॅकिश होता. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे प्रश्नांची उत्तरं आहेत. निश्चितच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, एक प्रश्न आपल्यासमोर ॲक्वा रेजियाचं एक सोल्युशनचं एक निश्चितपणे तो रेशो निश्चित आपण पाहून घ्यावा. हे इथं आहे हा प्रश्न. बघा, नोबेल एलिमेंटमध्ये जे गोल्ड आणि सिल्वर आहेत जे डिझॉल्व्स होतात सोल्युशन्समध्ये, तर ते सोल्युशन्स कशापासून बनवल्या जातं? हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडपासून बनवल्या जातं. हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि कोणत्या ॲसिडपासून बनवल्या जातं? नायट्रिक ॲसिडपासून बनवल्या जातं आणि त्यांचा जो रेशो राहतो, हा रेशो किती राहतो? 3:1 हा राहतो. ठीक आहे, तर निश्चितपणे या पर्यायाला निश्चितपणे आपण वाचावं आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा, शेअर करा आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.